श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही बघू शकता आज इतका पाऊस येत होता, काही विचारू नका. भयंकर पाऊस होता आहे बघा. मला दिसत असेल पावसाचे थेंब पडालेले. इतका पाऊस होता की अक्षरशः माणसांना बाहेर जाणं मुश्किल होतं. तरी पण लोक कामाची गरज असते तसेच बाहेर पडले होते. मग काय, कामाजवळ हा छोटासा एक व्हिडिओ काढला आहे. हा व्हिडिओ मेट्रो स्टेशनचा आहे, तो कल्याणी नगरचा. आता ते तुम्ही कुणी सांगितलं नव्हतं, पण मीच सांगितलं. न बघू शकताय, कारण काल कुणी नव्हतं. बाळ सांभाळायला जाते तिथं, जिथं कामाला जाते तिथं काल कुणी नव्हतं. म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ काढावा पावसाचा. आणि खूप छान असा हा व्हिडिओ आला होता. पावसामुळं मेट्रोसुद्धा टायमावर येत नव्हत्या, स्लो होत्या एकदम, म्हणजे हे नव्हत्या कंटिन्युअस, जास्त नव्हत्या येतं. तर हे बघा, आणि वातावरण बघा, आभाळ इतकं आलेलं, इतकं आभाळ आलं होतं आणि एवढं पाऊस पडत होतं, भयंकर पाऊस. किती वैताग दिले हे पावसाने. सगळीकडे पडतंय, आता कुठं पडतंय काय पडतंय विचारायची गरज नाही. सगळीकडे पाऊस पडत होता सध्या, आता सगळीकडे पाऊस पडतोय. आणि या पावसाच्या वातावरणात असं वाटतं गरम गरम भजी वगैरे खावं, पण काय करणार आहे, मजबूर, कामावर होतो. काय खाणार पिणार तर नाहीच, कसं खाणार आहे. मग एक मेट्रो दिसते बघा तुम्हाला, एक मेट्रो दाखवते. खूप वेळ झाल्यानंतर मग एक मेट्रो चाललेली दिसली. म्हणलं चला पटकन व्हिडिओ काढावं. ती जात होती वनाजकडे रामवाडीतनं, आणि मग हा असा छोटासा व्हिडिओ काढलेला आहे. कसा वाटतो हा मेट्रो स्टेशनचा? मला खूप छान वाटतं, कारण पावसामुळं आहे ना, हे बघायला खूप छान वाटतं वातावरण वगैरे. आणि त्यांच्या बाल्कनीतनं खूप छान दिसतं. मग काय, संध्याकाळी सुट्टी झाल्यानंतर हे बघा, भाऊकी आली होती आमची न्यायला. भैयाच्या गाडीत आलो होतो. भैयाच्या गाडीत आज चक्क असं झालं की ड्रायव्हर मागं बसले, मेन जे ड्रायव्हर आहे ते, आणि आम्ही दोघं मायलेकरं पुढं होतो. आणि मग काय, चहा प्यायला चाललो होतो. साहेबांची अजून सुट्टी झाली नव्हती, माझी सुट्टी झाली. साहेबांची वाट बघण्यात वेळ जातो, असंच होतं. मग काय, उशीर खूप होतो यायला, तरी पण म्हणत असते जाऊ द्या आता. हे बघा, ह्या अंधारात व्हिडिओ काढल्यामुळं क्लिअर चेहरे दिसत नव्हते आणि काहीतरी त्याच्या टायरचा आवाज येत आहे. म्हणून हे चुलता पुतणे बोलत होते. चुलता सांगत होता काकांना की बघा काका, काय गाडीचा आवाज येते, जरा लक्ष द्या. मग काय, त्याच्या टायरातनं आवाज येत होतं हे त्यांनी सांगितलं. प्रॉपर ड्रायव्हर असलं की, म्हणजे जसं डॉक्टर असतो प्रॉपर, आजारावर काय इलाज असतं, तसं हे साहेबांना आमच्या माहिती आहे की गाडीच्या ह्याच्यावर काय काय इलाज असतं आणि काय काय झालेलं आहे. अंदाज पंचे नाही तर प्रॉपर जवळजवळ आता बरेच वर्ष झालं, म्हणजे 15-16 वर्ष झालं त्याच्यावरच ते त्यांचं, म्हणजे गाडीचं सगळं माहिती झालं आहे. आणि मग काय, हे बघा, एअरपोर्टपाशी आल्यावर हे भयंकर एवढं ट्रॉफिक. तेव्हा वाजून गेले होते 8:30 ते 8:45च्या दरम्यान हा ट्रॉफिक एवढं लागलेला आहे. थोडं उशीर झाला, 10-15 मिनटं उशीर झालं की पुढे यायला 1 तास लेट होतं. मग हे ट्रॉफिकमधनं रस्ता काढत काढत घरी कसं बसं पोचलो शेवटी. पोचल्यानंतर आल्यावर होता शुक्रवार. मग काय, माझी कुंचन सेवा राहिली होती. सकाळच्या गडबडीत झालीच नाही, उठायला उशीर झाला, मग कुंचन सेवा राहिली होती. हे बघू शकताय तुम्ही, कुंचन सेवा करून घेत होते. मी कुंचन सेवेत खंड पडू देत नाही. आणि मीच नाही तर साहेब पण माझे म्हणतात, माझा नवरा पण म्हणतो की बाई, आज केलीच नाही का कुंचन सेवा, किती उशीर झाला, करून घे, असं त्यांचं म्हणणं होतं काल. म्हणलं हो करते. आल्यानंतर खूप दमायला होतं, बसले थोडंसं की एक अर्धा तास त्यात गेला, अर्धा पाऊण तास. मग चहा पिलं, थोडंसं बसले आणि मग फ्रेश झाले छान असं, आणि कुंचन सेवा करून घेतली. कुंचन सेवेला खूप नियम असतात. म्हणजे शिवता-शिवत वगैरे नाही पाहिजे. शक्यतो माझ्या कामावर होत नाही तसं, कारण त्यांचा पण शुक्रवार वैभवलक्ष्मीचे चालू आहेत. त्यांचं श्रावण चालू झाला आता त्या लोकांचा पौर्णिमेपासून, आणि आपला श्रावण अमावस्यापासून चालू होतं आहे, त्यामुळं तिथं पण व्यवस्थित होतं. मग बघू शकताय, कुंचन सेवा छान केली. आणि मग हे माळी आणलेल्या होत्या त्या दिवशी, काय मला नीट पौर्णिमेला तुम्हाला दाखवता आलं नाही. हे बघा, सगळ्या देवांना खूप छोट्या छोट्या माळी आणल्या होत्या आणि परफेक्ट बसल्या होत्या. विठ्ठल रुक्मिणीला एवढी सुंदर माळ बसली, दोघात एक माळ खूप छान दिसाल ती. आणि हे बघू शकताय, दत्ताला आणली, तुळजापूरच्या आईला आणली, सगळ्या देवांना माळी आणल्या आणि अशा पद्धतीने ही पूजा केली. खूप छान वाटत होतं, भारी वाटत होतं. पूजा अर्चा झाली की मनाला खूप प्रसन्न वाटतं. आणि तीच पूजा जर उशीर झाला किंवा राहिली तर चुटका लागतो. मग काय, हे गोकुळ स्वीटमधनं एक स्वीट आणलं होतं. हे स्वीट होतं मुलांच्या आवडीचं. हे तर आता भैयानी घ्यायला लावलं होतं, पण तो बिचारा आलाच नाही खायला. म्हणलं जाऊ द्या आता, त्याला उशीर झाला म्हणून तो गेला निघून. मग काय, हे बघू शकताय. आणि त्याची अशी आठ होती की हे गुलाबजामुन घ्यायला लावला आणि म्हणत होता की माझ्या मित्रांना द्या हे गुलाबजामुन खायला, मी कामावर असाच पाकिट नेतो. मला एक सांगा, कुणीतरी दिलं असतं का? माझे मुलं घरात ठेवून मी त्याच्या मित्रांना खायला दिले असते का? हे बघा, हे असं काहीतरी त्याचं चाललेलं असतं. आणि मग मी त्याच्यावरून त्याला काय असे व्हिडिओ टाकले की समोरच्याचा गैरसमज होतो की ही चुकीचे व्हिडिओ टाकते. आता हे गुलाबजामुन घेतले होते मी तो खायचं म्हणून, पण तो काय म्हणला मला की मी कामावरच्या मित्रांना नेणार आहे, तुम्ही घरी नेऊ नका. हे किती चुकीचं आहे त्याचं बोलणं. असं काही तर तो चुकीचं करतो, म्हणून मी आता प्रॉपर त्याच्यात चुका सगळ्या व्हिडिओमध्ये टाकणार. मग लोकांना गैरसमज नको व्हायला. मग काय, संध्याकाळी चणा आणि बटाट्याची भाजी केली मस्त अशी.
छान ग्रेव्ही घालून खूप छान झाली होती ही भाजी, सगळ्यांना आवडली. मग परत सगळेजण बसलो. संध्याकाळी एक टाईम, सकाळी एक टाईम आणि संध्याकाळी एक टाईम सगळेजण जेवायला बसतो. मग माझं वाढपीचं काम चालूच असतं. हे बघा, ह्यांना वाढायचं, मुलांना वाढायचं, कुणीही हाताने घेत नाहीत. कसं व्हायचं ह्यांचं माझ्या माघारी? खूप टेन्शन येतं कधी कधी की बाबा ह्यांचं कसं व्हायचं, की त्यांची इकडची काडी इकडं हालत नाही माझ्याशिवाय. देव न करो असं काही होऊ नये, पण खरंच कधी कधी लई टेन्शन येतं मुलांचं, नवऱ्यांचं. कसं व्हायचं? कारण काय होतं, लोकांचं टेन्शन घेऊन घेऊन खूप भयंकर तकलीफ होती. त्यातनं पण बाहेर पडते. आणि आता स्वामी समर्थांनी मला मार्ग दाखवला आहे. खूप छान असं राहायचं, खूप मस्त एन्जॉय करायचं. त्यामुळं मस्त राहतेच आहे मी. आणि मग त्याच्यासोबत कांदा आणि लिंबू होताच. हे बघा, मस्त खूप छान भाजी झाली होती. ह्याच्यासोबत काय पाहिजेलं होतं, तर ह्याच्यासोबत पुऱ्या पाहिजेल्या होत्या. पण माझ्या लेकीने केलेल्या ह्या चपात्या होत्या. म्हणून चला म्हणलं आता चपाती, भाजी आणि भात खायला बसलेला आहो. आणि स्वीट म्हणलं तर गुलाबजामुन आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.